जय शिवराय. माझं नाव सुजित मोर. तिकोना किल्ल्याचा किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम बघतो. हा किल्ला दिसायला खूप छोटा आहे, पण इतिहासामध्ये खूप असं महत्त्वाचा मानण्यात आलेला किल्ला आहे. हा किल्ला सन 800 ते 1000 मध्ये किल्ला असावा असं इतिहास तज्ञांचं मत आहे. पण आपल्या भागात निजामशाही आली. त्यावेळेस निजामशाहीचा सरदार होता मलिक अहमद निजामशाह. त्यांनी हा किल्ला निजामशाहीत दाखल केला आणि या किल्ल्याला अमनगड असं नाव ठेवलं होतं. मग त्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर 1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला आणि या किल्ल्याला वितंडगड असं नाव ठेवलं होतं. तर या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या 12 मावळांपैकी हे पाठीमागचं पवन मावळ आहे. त्या पवन मावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षतेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकर यांना या किल्ल्याची किल्लेदारी दिली होती. ज्यावेळेस या किल्ल्यावरती आले त्यांनी एक वाडा बांधला आणि त्या वाड्यामध्ये राहून आजूबाजूच्या परिसराची निगराणी ठेवली. निगराणी म्हणजे काय, तर शत्रू कुठल्या भागातून येतो, कुठल्या भागात जाणार आहे, किती शत्रू आहे, कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गणिमी काळाने लढतात हे त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि मदत ठेवण्यासाठी वापरलेला तिकोना किल्ला होता. या किल्ल्याचा अजून एक विशेष म्हणजे जर वातावरण जर स्वच्छ असेल तर ह्या किल्ल्यावरून आपण 120 ते 30 किलोमीटरचा एरिया हा मध्ये घेऊ शकतो. का तर या किल्ल्यावरून आपल्याला 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. आज पाऊस काळ त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही. लोगोड दिसत आणि अजूनही वातावरण स्वच्छ झालं तर आपल्या उजव्या साईडला डोंगराचे 4 रायणी दिसतात. त्याचा आपल्याला राजगड, तोरणा, सिंहगड आणि पुरंदर असे हे 8 किल्ले बघायला मिळतात. या 8 किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे, इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती निगराणी ठेवण्यासाठी वापरले जाते. 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला त्या तहामध्ये जे मिर्झाराजे जयसिंह महाराजांनी 23 किल्ले दिलेले होते त्या 23 किल्ल्यांमध्ये तिकोना सुद्धा दिलेला होता. पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडेच राहते. जरी हा किल्ला 1657 मध्ये स्वराज्यात आलेला होता तरी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती आल्याची नोंद मिळत नाही. पण 1682 मध्ये छत्रपती संभाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती काही दिवस वास्तव्याला होते. तर त्या काळामध्ये औरंगजेबाचा मुलगा अकबर हा आश्रयासाठी पवन मावळामध्ये आला होता. तर त्यांनी एक किल्ला संभाजी महाराजांना आश्रयाला मागितला. तर संभाजी महाराजांनी तिकोना हा किल्ला 12 ऑगस्ट 1682 मध्ये अकबरला राहण्यासाठी दिला. पण त्यावेळेस वातावरण न बदलल्यामुळे त्यांनी आपोआप हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांच्या ताब्यात आला. मग मराठ्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर 1818 मध्ये ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली ती सगळ्यात शेवटची लढाई, सगळ्यात मोठी लढाई. तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. नंतर त्यावेळेस इंग्रजांचा एक अधिकारी होता कर्नल पॉटर म्हणून. त्याला माहित होतं आपण किल्ल्यावरती जाऊन मराठ्यांसमोर लढणं हे आपल्याला शक्य होणार नाही. मग त्याने किल्ल्याच्या पायथ्यावरून किल्ल्यामध्ये 1818 आपल्या महाराष्ट्रातले किल्ले पूर्ण उद्ध्वस्त करून टाकले. आता त्या लढाईमध्ये 1818च्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ 70% नुकसान झालं. राहिलेल्या 30%पैकी 20% हे पर्यटकांनी केलेले आहे. तर तुम्ही माणसाने हे कसं काय, तर याचं साधं उदाहरण तुमच्या समोर आहे की किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाठणीवरती एक बॅग असते. बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं, खाण्याच्या वस्तू असतात. हे घाम फुटेसपर्यंत, थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन येतो. पण किल्ल्यावरती आल्यानंतर ना पहिलं नियोजन काय असतं आपलं, फोटो काढण्याचं. मग फोटो काढताना आपण कुठल्या वस्तूवरती उभे आहोत, कुठल्या भिंतीवरती उभे आहोत, कुठल्या बुर्जावरती उभे आहोत आपण हे पाहत नाही. आपण काय पाहतो की आपला फोटो चांगला आला पाहिजे. पण फोटो काढताना ज्या भिंतीवरती उभे आहोत आपण त्या भिंतीचा दगड जर आपल्या पायाने खाली पडला तर परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचतो का, नाही. पण त्याच्या शेजारचा जर ढिला झालेला असला तर तो पाडण्यात पटायत झालेला आहोत. असं फोटो काढण्याच्या नादांमध्ये ज्या काही घरांवरती वस्तू शिल्लक होत्या त्याचा एक एक दगड पाडून शिल्लक त्या जमीनदोस्त केलेले आहे. त्यावरती कुठेतरी झाड बघतो, झाडाच्या सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसतो. जे काही बॅगमध्ये आणलेलं आहे पुढं काढतो. पण जेवण झाल्यानंतर जी पाण्याची बाटली भरलेली 1 किलो वजन आपण घाम फुटसपर्यंत वरती आणलेलं असतं. पण तीच रिकामी आली क्रॅश करतो आणि किल्ल्यावरती फेकून देतो. प्लास्टिक, पत्रावळ्या, रॅपर हे जे काय आहे हे किल्ल्याच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये फेकतो आणि किल्ला उतरण्याच्या पाठीमागे लागतो. मग आम्ही एक पर्यटक लोकांना अशी विनंती करतो, जर किल्ल्यावरती येताना जर तुम्ही 1 किलो वजन आणू शकता तर रिकामं झालेलं 25 ग्राम खाली काय घेऊन जाऊ शकत नाही. जर पाण्याच्या बाटलीची आहे जी आपण स्टीलचा ग्लास आणला तर तो किल्ल्यावरती फेकणार आहे का, नाही. का तर आपल्याला माहित आहे तो जर किल्ल्यावरती फेकला तर घरी संध्याकाळी जेवण मिळणार नाही. जशी आपण आपापल्या वस्तूंची काळजी घेतो तशी आपण किल्ल्यांची काळजी घेतली पाहिजे. तर त्याच्याकडे रक्ताचं पाणी करून
आपण गड किल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही, पण हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. आता आज आपण गड किल्ले बघितलेले आहेत, पण आपल्या पुढच्या पिढीला बघायला मिळतील का नाही याचा आजही भरोसा नाही. आता आज जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची पूर्ण बिकट अवस्था झालेली आहे. तर हे किल्ले वाचवण्याचा प्रयत्न महाराजांचा इतिहास हा चिरंकाळ टिकवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. तर माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपणही कुठल्या गड किल्ल्यांवरती गेलात तर आपल्याकडनं कुठला गैरप्रकार होणार नाही, गडावरती कचरा होणार नाही किंवा आपल्यामुळे गडाचं कुठलं नुकसान होणार नाही, एवढी सगळ्यांनी काळजी घ्यायची. तर तिकोण्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या 12 मावळांपैकी ह्या पवन मावळावरती नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेहळणीचा किल्ला मनुष्याने वापरण्यात आलेला तिकोणा किल्ला. धन्यवाद. शिवराय हर हर महादेव. तसं जर बघितलं तर 2007 पासून शनी या किल्ल्यावरती शिवदुर्ग संवर्धन संस्था संवर्धनाचं काम करते. म्हणजे कमीत कमी 16 वर्ष झालं आम्ही सगळे एकत्र काम करतोय. शिवदुर्ग संवर्धन काम करता करता या किल्ल्यावरती सह्याद्री प्रतिष्ठान सुद्धा काम करायला लागलं. त्यांनी आम्हाला खूप मदत केली या कामासाठी, संवर्धनाच्या कामासाठी. आपल्याला किल्ल्याला दरवाजा पहिला बसवला, त्याच्यानंतर गड भटकंती संस्था सुद्धा आपल्याकडे आली. त्याच्यानंतर बऱ्याच काही संस्था म्हणजे असे सगळेजण मिळून शनी आपण किल्ल्याचं संवर्धनाचं काम करतो या ठिकाणी. तर माझी एक विनंती आहे की आपण फुलाची पाकळी ही प्रत्येकाने किल्ल्याच्या संवर्धनासाठी गडावरती गेलात तर गडाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने मदत करावी अशी एक सगळ्यांना. म्हणजे तो पहिला दरवाजा होता, म्हणजे बालेकिल्ल्याचा एक दरवाजा आणि पहिला दरवाजा आपण जो छोटा बालेकिल्ल्याच्या पायऱ्या चढतो त्याच्या शेजारी जो दरवाजा आहे हा आपल्याला पहिला सह्याद्री प्रतिष्ठानने या किल्ल्यावरती बसवला. ओके. आणि जो सर्वात पहिला दरवाजा आहे तो आता नवीन बसवलाय. शिवदुर्ग संवर्धन गड ग्रुप आणि सह्याद्री म्हणजे सगळे मिळून शनीचा दरवाजा आपण त्या ठिकाणी बसवलेला आहे. खूप छान काम करताय.